अडचण अशी आहे की आम्ही जिल्हा स्तरावर किंवा विभाग स्तरावर असे कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही. हो जे काही आहे ना, जे पॉलिसी डिसिजन्स आहेत ना, ते मंत्रालय आणि आमच्या आयुक्त स्तरावर होतात. हो आणि ते फक्त इम्प्लिमेंट करायचं काम आमचं ऑफिस करत असतं. हो तर तुमच्या ज्या काही मागण्या आहेत ना, त्या सगळ्या मागण्या या धोरणात्मक स्वरूपाच्या आहेत हो आणि त्याच्यावर मंत्रालयाकडनं काहीतरी उत्तर येणं अपेक्षित आहे. हो. तुमच्या जेवढ्या काही मागण्या होत्या आम्ही मागे पण पाठवल्या, आता पण पाठवल्या आहेत. हो आणि त्याच्यावर काय निर्णय होईल ना, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला अवगत करू. हो साहेब, माझ्या मागण्या एकच आहेत साहेब. बघा, भारतीय राज्यघटनेच्या आधारावर माझा बाप शेतकरी आणि बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुष, माझी माय भारतीय राज्यघटना. ज्या आईने मला आसरताईने जन्म दिला त्यांनी मला तेच सांगितलं, तुला न्याय पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. तर मला एकच म्हणायचं आहे साहेब, मी भारतीय राज्यघटनेच्या आधारावर मी तुम्हाला एकच मागणी करतोय. माझ्या देशामध्ये राज्यात म्हणजे देशाचे प्रधानमंत्री साहेब 3.5 कोटी लोकांना नोकरी देणार आहेत. आपल्या राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला शब्द दिला. साहेब, त्यांनी शब्द दिला तो असा 6 महिने प्रशिक्षण घ्या, परमानंट नोकरी घ्या. तो ऐका ना साहेब, माझं फक्त ऐकून घ्या. त्यानंतर जे मुख्यमंत्री आहेत विद्यमान, त्यांनी 1 वर्षापर्यंत आम्ही तुम्हाला पगार देऊ, त्यानंतर तुम्हाला आस्थापना देईल, तुम्हाला चांगलं काम केलं तर तिथंच कायम नोकरी करू. त्यानंतर आम्हाला मंगलप्रभात साहेबांनी सांगितलं 10 लोकांपैकी आम्ही 5 लाख लोकांना परमानंट करू. साहेब, माझ्या तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मी भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक जे 14 आहे, 16 आहे, 19 आहे, 21 आहे, 21A आहे, त्यानंतर तुम्हाला 23 आहे, त्यानंतर 39, 41 या कलमांच्या आधारावर त्यांनी दिलेल्या शब्दाच्या आधारावर आणि वस्ती शाळेत 12वी आणि पदवीधर जे तरुण होते त्यांना तुम्ही पोस्टाद्वारे शिक्षण दिलं आणि वस्तीतल्या लोकांना झेडपीत रूपांतर केलं. मी स्वतःने 3रीचा वर्ग सांभाळलेला आहे, माझ्याकडे कागदोपत्री पुरावा आहेत, सगळ्या गोष्टी व्हिडिओ आहेत. याच्या आधारावर आम्हाला 1,34,000 तरुणांना नोकरी द्यावी एवढीच विनंती करतो. आमच्यानंतर 1,34,000 लोकांनंतर 10 लाख तरुणांना या राज्यामध्ये नोकरी भेटावी एवढी विनंती करतो. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी घोषणा केली 3.5 कोटी लोकांना नोकरी देतो, ती पण नोकरी द्यावी. जर त्यांनी नाही दिलं, मी अन्न सोडेल, पाणी सोडेल, मग परिवार सोडेल आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा साहेब, मला जिवंत ठेवायचं का मारायचं. संविधान मान्य असेल तर आम्हाला मिळेल, नाही मान्य तर नाही मिळणार. तुमच्या मागण्या सगळ्या रास्त आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही माझं. पण आमची जी बाजू आहे की बुवा या सगळ्या मागण्या ज्या आहेत ना, ते मंत्रालय स्तरावर डिसिजन होणार आहे. हो साहेब, आमच्या स्तरावर काहीच नाही डिसिजन होणार आहे. हो. तर आमची एवढीच विनंती होती आपल्याला की बुवा आपण आपली जी काही बाजू आहे ना, ती आम्ही शासनापर्यंत आणि मंत्रालयापर्यंत पाठवली. हो त्याच्यावर त्यांना विचार करायला काहीतरी वेळ मिळतील, ते घेतील आणि त्याच्यानंतर जी काही माहिती येईल त्याच्यानुसार आम्ही आपल्याला अवगत करू. साहेब, मला तुम्ही तुमच्या जे काही हे आहे, तुमचं जीवन महत्वाचं आहे आमच्या दृष्टीने. हो हो हे क्वेश्चन थोडं मागे घेतलं तर बरं राहील. साहेब, माझं जीवन एकट्याचं आहे. मी एकट्याचा परिवार सांभाळण्यापेक्षा मला म्हणायचं असं आहे, मला माझ्या देशाचं संविधान वाचवणं खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी माझ्या देशातल्या तरुणांना, माझ्या राज्याच्या तरुणांना तुम्ही न्याय द्या. 1 मिनिटात मी उपोषण मागे थांबवेल. जर तुम्ही न्याय नाही दिला तर मी मरेपर्यंत हे उपोषण चालू राहील. जर समजा आपला देश स्वातंत्र्य न होता महापुरुषांनी आंदोलनं केले, उपोषणं केले, जर महात्मा गांधींनी उपोषण केलं नसतं तर आपला देश स्वातंत्र्य झाला नसता. जर उपोषण केल्यामध्ये स्वातंत्र्य मिळतं तर मी स्वतः प्रशिक्षण घेतलं, मग मला स्वातंत्र्य द्या ना साहेब. संविधान मान्य असेल तर द्या. आपल्या देशात संविधान आहे, त्यावेळेस तर संविधान पण नव्हतं. ठीक आहे, हरकत नाही. तुमच्या मागण्या आम्ही पाठवल्या आहेत, काय होईल अद्यावत माहिती ना, त्यानुसार आम्ही तुम्हाला अवगत करू. हो साहेब, 100% तुम्ही आम्हाला मायेची भूमिका ठेवा. प्रशासकीय अधिकारी आमचे माय आहेत, शासन आमचा बाप आहे. आम्ही एवढं समजू, माय बापाकडे वेळोवेळी मुलाची भीक मागेल. माझा मुलगा जिवंत ठेवायचा असेल तर तुम्ही मान्य करा, असं तुम्ही त्यांच्याकडे विनंती करा. जर त्यांना विचारात त्यांना वाटत असेल, बघा साहेब, ते जरी आमचे बाप असतील पण या राज्याचे किंवा देशाचे मालक नाही. या राज्याचा मालक शेतकरी आहे. या राज्याचे मालक फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुष आहेत. ते चालक आहेत. म्हणून त्यांना फक्त एकच सांगा, तुम्ही सत्तेवर असताना तुम्ही राज्य व्यवस्थित चालवा, देश व्यवस्थित चालवा
आणि आम्हाला संविधानिक मार्गाने आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करा.